पाळीपडीने वाचण्याकरिता स्तोत्र 133 आणि 34 आपण आळीपाळीने वाचणार आहोत आणि त्यानंतर प्रेषितांचा विश्वास मतांगीकार एकत्रित रीतीने आपण प्रकट करणार आहोत। जर बाहेर माझा आवाज येत असेल, स्तोत्र 133 आणि 134 या वचनाचा आदर करूया आणि आपल्या जागेवर आपण उभं राहणार आहोत। प्रभू येशूच्या नावात मी सुरुवात करतो। पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे। सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालीन जीवन देण्याचे ठरविले आहे। परमेश्वराकडे वळून आपले बाहू उभारा आणि परमेश्वराचा धन्यवाद करा। देवा त्याच्या वाचलेल्या सत्य आणि पवित्र वचनाद्वारे आपल्याला आशीर्वादित करून आपण एकत्रित रीतीने प्रेषितांचा विश्वास मतांकार प्रकट करणार आहोत। सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवरती विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूपी झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळी ज्याने दुःख भोगले, ज्याला वधस्तंभाला ठेवले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो। पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरतो। आमेन। मंडळीने खाली बसावे। आपण थोडक्यात प्रार्थना करू। आज थोडी भक्तीची क्रमवारी थोडी आपण चेंज करत आहोत, कारण फक्त 1 तास आपल्याकडे आहे आणि थोडक्यात प्रार्थना करून आपण वचनाकडे जाणार आहोत। त्यानंतर गाणार पण घेण्यात येईल आणि लगेच विधी आपण घेणार आहोत। प्रार्थना करू। स्वर्गीय देवा, मी तुला धन्यवाद देतो, मान सन्मान गौरव प्रभू आम्ही तुला देतो, कारण त्यासाठी केवळ तो योग्य आहे। तुला धन्यवाद देतो, कितीतरी महिन्यापासून प्रभू आम्ही हे मंदिर तुझं निवासस्थान प्रभू उघडण्यासाठी, तुला भेटण्यासाठी, तुझ्या सानिध्यात एकत्र येण्यासाठी आम्ही आतुर झालेलो असताना प्रभू हा पहिला रविवार तू आम्हाला ही संगती तू दिलेली आहे, म्हणून तुझे मनापासून आभार मानतो। खरोखर जे स्तोत्र आम्ही वाचलं की बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणं किती चांगले आहे। जिथे तुझा आत्मा आहे, जिथे तू आहे, जिथे तुझी समक्षता आहे, तिथे प्रभू आम्ही एकत्र असतो, तिथे आम्ही तुला धन्यवाद देण्यासाठी आम्ही पुढे असतो। आणि म्हणून प्रभू आम्हामध्ये परत एकदा सर्वांमध्ये प्रभू तू एक दे, तुझी प्रीती दे, तुझं सानिध्य सतत आमच्यामध्ये राहू दे आणि तुला उंचवण्यासाठी प्रभू आम्ही कधीही कोणी मागे राहू नये यासाठी देखील तू आमचं सहाय्य कर। आजचा पवित्र वार जी तुझी आज्ञा होती की तो आम्ही पवित्र रीतीने पाळावा, आणि म्हणून ही संधी प्रभू तू आज आम्हाला दिली, म्हणून तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो। मागील दिवसामध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारच्या या करोना व्हायरसची लागण प्रभू तू होऊ दिली नाही। एवढ्या दिवसामध्ये सर्वांना तू सुस्थितीमध्ये ठेवलं आणि तुझ्या गौरवासाठी प्रभू या ठिकाणी आणलंस, म्हणून देखील तुझे आभार मानतो। आजचा पवित्र वार आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित आणि पवित्र कर। जे परमेश्वरा तुझे लेकरं या ठिकाणी येणार आहे, या वेदीमध्ये सहभागी होणार आहे,
त्या सर्वांना तू स्पर्श कर, तुझ्या आत्म्याद्वारे तू चालव अशी देखील तू चरणाने प्रार्थना करतो. तुझा येणारा निरोप देखील आमच्यासाठी प्रभू आशीर्वादाचा होऊ दे. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणतो आहे, आमेन. शासनाद्वारे आणि संस्थेद्वारे म्हणजे एसएच चर्च नंदुरबार यांच्याद्वारे काही सूचना आपल्या भक्तीचं पालन करण्यासंदर्भात दिल्या गेल्या गाईडलाईन्स आणि त्या देखील आम्हाला नेहमी आठवणीत असाव्या म्हणून मी मंडळाच्या सेक्रेटरीला विनंती करतो थोडक्यात ते ज्या सूचना आहेत ते सांगतील. त्यानंतर आपण देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष मग आपण लावणार आहोत. सर्वांना सलाम. मागील जवळपास 6 महिन्यापासून आपलं चर्च बंद होतं, परंतु ऑनलाईन भक्ती किंवा इतर जे एरिया मीटिंग त्याद्वारे आपण देवाची उपासना करत होतो. परंतु आज खरोखर आपलं मंदिर उघडलेलं आहे, त्यामध्ये आज आपण सर्व एकत्रित झालेलं आहे. परंतु शासनाच्या आदेशामुळे काय करोना मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहे ते मी थोडक्यात वाचतो. ते आपल्याला काटेकोर पालन करणं ते आवश्यक आहे. चर्चमध्ये येताना व भक्ती दरम्यान तोंडावर मास्क घालणे अनिवार्य राहील. आपलं मास्क अनिवार्य राहील. आता घरून चुकून येताना नजर चुकीने किंवा काय आज जर कोणी विसरले असेल तर आज चर्च देणार आहे, निःशुल्क देणार आहे. परंतु जर पुढच्या वेळेसपासून जर मास्क नाही घालून आले आणि आपल्यास मास्क पाहिजे असेल तर त्यासाठी योग्य तो दरात 5 रुपये किंवा 10 रुपये जसं असेल त्याप्रमाणे आपल्याला त्याचे शुल्क द्यावं लागेल. हे सर्व लक्षात द्या. आज निःशुल्क फ्री देणार. चर्चमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझर हँडवॉशचा उपयोग करणे आपण तशी सुविधा केलेली आहे त्याच्यात. आणि पर्सनली कोणी पर्समध्ये किंवा तसं ते अतिशय उत्तम ते देखील करा. चर्चमध्ये सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून बसावे. आपणामध्ये जे डिस्टन्स आहे कमीत कमी जवळ न ठेवता कमीत कमी सामाजिक डिस्टन्स ठेवा. चर्च संपल्यानंतर एकमेकांना शेक हँड किंवा हस्तांतर धरून किंवा आपण हात मिळवतो ते करू नये, शक्यतो करूच नये. सर्दी ताप खोकला किंवा कोणी आजारी असेल त्यांनी चर्चमध्ये येऊ नये. शासन नियमानुसार एका वेळेस बत्तीस प्रथम मिळणारा 60 व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. कारण शासनाने जे नियम काढलेले ते कठोर नियम काढलेले त्याच्यात जर कोणत्याही संस्था चर्च किंवा शाळा कोणी त्याचं उल्लंघन केलं तर शासनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. कधी त्यांनी विविध कमिट्या अचानक व्हिजिट करण्यासाठी दिलेलं ते आले, जर आपण चुकीत सापडलो तर आपल्याला चर्च किंवा जे काही कार्य नियमानुसार कारवाई करणार आहे. धार्मिक प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास परवानगी आहे. चर्च सुटल्यानंतर गर्दी करू नये. आपलं ज्याला आपला भक्तीच्या वेळ आपण निघून जा. शासनाच्या करोना मार्गदर्शक सूचनाचे काटेकोरपणे पालन करावे व सहकार्य करावे अशा अनेक सूचना आहेत. परंतु या मुख्य सूचना आहेत असं आम्ही अपेक्षित होतो की तुम्ही सर्व हे काटेकोरपणे करा. थँक्यू व्हेरी मच. या आपण आज देवाच्या वचनाकडे परत एकदा आपलं लक्ष लावणार आहोत. वेळ खूप कमी आहे आणि आमच्या समोर पण आव्हान आहे. एवढ्या कमी वेळात ह्या सर्व गोष्टी आज तर विधीचा रविवार आहे आणि म्हणून इब्री लोकास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याची 1 ते 4 ही वचनं आम्ही म्हणण्यात आणणार आहोत. इब्री लोकास पत्र याचा 2रा अध्याय 1 ते 4 जर कोणाला सापडला आपण लवकर वाचूया. आजचा माझा विषय आहे दुर्लक्ष करणे. आणि जे वचन आम्ही या ठिकाणी वाचलेलं आहे इब्री लोकास पत्र याचा 2रा अध्याय त्याची 1 ते 4 वचनं. कारण या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे.
नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ असलेलं आहे. ज्या गोष्टी आम्ही ऐकत आहोत, ज्या गोष्टी देव त्याच्या आज्ञेद्वारे आम्हाला विदित करत आहे, सांगत आहे, त्याकडे आम्ही लक्ष लावलं पाहिजे. आणि जर आम्ही ते लक्ष लावत नाही, म्हणजे जर आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, तर आपण त्यापासून वाहवत जाऊ. आणि असलेलं आहे तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल. एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास, हा जो शब्द आहे ह्याच वचनातून घेतलेला आहे की दुर्लक्ष करणे. ज्याही गोष्टी आमच्याकडे येतात, ज्या गोष्टी देव आम्हाला सांगतो त्या वेळेमध्ये, त्या काळामध्ये पुष्कळ लोक वेगवेगळ्या परिस्थितीतून जात आहेत. कोणी दुःखातून जात आहे, कोणी समस्येतून जात आहे, कोणी आनंदातून जात आहे. वेगवेगळे स्तर असताना आम्हाला जेव्हा देव त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये आम्हाला काही ज्या गोष्टी सांगत आहे, त्या गोष्टी आमच्यासाठी त्या वेळेसाठी असतात. आणि म्हणून आम्ही त्याच्याकडे लक्ष लावले पाहिजे असं लिहिलं आहे. आणि जर आम्ही लावत नाही, आम्ही ते ऐकत नाही, म्हणजे आम्ही जर दुर्लक्ष करतो, तर आमचा कसा निभाव लागेल. बघा, आपण बघतो, आम्ही नेहमीच म्हणतो की कठीण दिवस आम्ही आहोत. जरी आमचे काही पुढारी सांगतात की चांगले दिवस येणार आहे, चांगले दिवस येणार आहे, परंतु आम्हाला पवित्र शास्त्रात आम्ही वाचतो की खूप वाईट दिवस येणार आहे. आणि जर या वाईट दिवसामध्ये आमचा निभाव लागावा असं आम्हाला वाटत असेल, आम्ही निभावले जावे असं जर आम्हाला वाटत असेल, तर आम्हाला ह्या ऐकलेल्या, आम्हाला सांगण्यात आलेल्या गोष्टींकडे कदापिही दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे आम्हाला लक्ष द्यावंच लागणार आहे. हा एक तारणाचा सुंदर अद्भुत संदेश आहे, ज्याच्याकडे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे. इथे जो एक शब्द आलेला आहे या वचनामध्ये, तो म्हणजे आपण. इब्रिलोकास पत्र 2 अध्याय आणि त्याचं पहिलं वचन, कारण या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टीकडे आपण असलेले, आपण हा शब्द या शास्त्र भागामध्ये जवळजवळ 5 वेळा आलेला आहे. जर आता वेळ नाही आम्हाला ते वाचायला, पण आपण घरी वाचू शकता. आपण हा शब्द 5 वेळेला या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आला आहे. आणि संत पाऊल स्वतःचा त्याच्यामध्ये समावेश करत आहे. तो सांगत आहे म्हणजे तो खूप चांगला आहे, तो काही वेगळा आहे असं सांगत नाही, तर ह्या सांगण्याच्या मागे तो स्वतःचा देखील समावेश करून त्या गोष्टी लोकांपुढे तो सांगत आहे. त्यांचे तारण व्हावे म्हणून त्यांच्याविषयी त्याला फार कळकळ आहे. कळकळीने, तळमळीने तो वारंवार या गोष्टी सांगते. आपण या तारणाकडे, या वचनाकडे, या निरोपाकडे आपण लक्ष द्या, आणि ते पण काळजीपूर्वक लक्ष द्या. दुर्लक्ष करू नका. वारंवार ही गोष्ट सांगत आहे. परंतु काय झालं, इस्रायल लोकांनी दुर्लक्षच केलं. जर आम्ही प्रेषित 4 आणि त्याची 1 ते 22 हे पूर्ण जर वचन आम्ही जर वाचली, आता वेळ नाही पण त्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं की कशा रीतीने हे देवाचे दास सांगत होते, पण सर्वांनी त्याच्याकडे दुर्लक्षच करत आले. एवढ्या त्या गोष्टी त्यांनी गांभीर्याने घेतल्या नाही, ह्या गोष्टींचं सिरियसनेस त्यांना कळालं नाही, समजलं नाही, आणि अतिशय सोप्या रीतीने, साध्या रीतीने, हलक्या रीतीने त्या गोष्टी त्यांनी घेतल्या. त्यांनी लक्ष लावलं नाही. आणि त्यामुळे देवाने केलेल्या तारणाच्या योजनेपासून देवानेच त्यांना काही काळाकरिता वेगळं केलं. ज्या देवाने त्यांना निवडलं होतं, ज्या देवाने त्यांना आपलं म्हटलं होतं, ज्या देवाने त्यांना स्वतःचे जन म्हटलं होतं, ज्या देवाने त्यांना गुलामगिरीतून बाहेर काढलं होतं, ज्या देवाने त्यांना तारणाची योजना आखली होती, आपला एकुलता एक पुत्र इस्रायल लोकांसाठी, त्याच्या लोकांसाठी त्यांनी पाठविला होता, पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्षच केलं. आणि मग देवाने वारंवार सूचना दिल्या, त्याचे लोक पाठवले, संदेश पाठविले, त्याचं वचन सांगितलं, वचन कळविलं, तरी पण ह्या लोकांनी दुर्लक्षच केलं. आणि मग देवाने काही वेळापर्यंत, काही काळापर्यंत त्यांना त्याच्या योजनेपासून दूर केलं.
आणि मग जे आता आम्ही आत्मिक इस्रायली आहोत, जे आता आम्ही आहोत, जे आम्ही बाहेरचे असे म्हटले होते आम्हाला, ज्या आम्हाला विधर्मी असे म्हटलेले होते, जे आम्ही त्याच्या योजनेमध्ये नव्हतो, आता आम्हाला सामावून घेण्यात आले. कारण त्याच्या लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आम्हाला संधी मिळाली. आता प्रश्न हा आहे, त्यांनी निवडलेल्या लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे जर देव त्यांना वेगळं ठेवतो आणि आम्हाला निवडतो, आमची तर कोणती लायकी, आमची कोणती पात्रता नव्हती आणि आम्ही सुद्धा मग दुर्लक्ष केलं, तर आमचा निभाव कसा झाला? आम्ही ह्या गोष्टी ऐकून देखील नाकारल्या, तर आमचा निभाव त्या दिवसापर्यंत कसा लागेल? मत्तयाचं शुभवर्तमान 22वा अध्याय 4 ते 5 वचन वाचूया. मत्तय 22 4 ते 5. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यास म्हटले की आमंत्रितास असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे, माझे मेळ व पृष्ठ पशु कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला. तरी हे मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला दिले. दुर्लक्ष करणे या शब्दाचा व्यवस्थित अर्थ जर सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचा, तर प्रभू येशू ख्रिस्ताने जो दाखला दिला, जे उदाहरण दिलं, मत्तयाच्या शुभवर्तमानात 22व्या अध्यायामध्ये एक लग्नाची मेजवानी त्या ठिकाणी देण्यात आली आहे दृष्टांतामध्ये. आणि ह्या मेजवानीचा आत्मिक अर्थ आम्ही आज आता समजू शकतो. सर्व काही सिद्ध करण्यात आलं. त्याने सांगितलं, जे आमंत्रित होते, म्हणजे इस्रायल लोक होते, आमंत्रित होते, त्यांना आमंत्रण दिलं असेल, घरी जाऊन दिलं असेल की बाबा अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळेला तुम्ही त्या लग्नाला या, मेजवानीला या. हा एक सन्मान दिला गेला. जो आमंत्रित असतो तो सन्माननीय असतो. जर आमंत्रण नसलेला व्यक्ती येतो, ते एक लाजिरवाणी गोष्ट आहे. आमंत्रण नसताना जर आपण पुढे जातो, पण जर आम्हाला आमंत्रण मिळालेलं आहे, लग्न आहे, मेजवानी आहे, सर्व काही सिद्ध करून ठेवलेलं आहे. ज्याने आयोजित केलं असं त्याने किती पैसा, वेळ आपला खर्च केलेला आहे. चांगल्यातलं चांगलं, ज्याप्रमाणे जे लग्न कार्य असतं किंवा एखादं फंक्शन असतं, आणि जो आयोजक असतो, जो देणारा असतो, त्याला वाटतं की अधिक किती चांगल्या रीतीने आपण दिलं जाईल, लोक आपलं नाव काढतील असं वाटत असतं. त्याच्यामध्ये त्याची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. आणि ह्याप्रमाणे एक मेजवानी तिथे आयोजित करण्यात आली. झालं काय? जे आमंत्रित होते त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांनी कारण सांगितली. काय कारण सांगितली? आपण तिथे जरा पूर्ण आपण वाचणार नाही. तर कोणी म्हणाले की शेतावर त्यांना जायचं आहे, कोणी म्हणाले त्यांना व्यापार करायचा आहे. मी म्हणतो मेजवानी किती वेळ चालली असते? 3-4 तास जास्तीत जास्त चालली असते. परंतु निमित्त सांगण्यात आलं, परंतु कारण सांगण्यात आलं, हे ह्यासाठी की त्या मेजवानीला आम्हाला जायचं नव्हतं, म्हणून मी दुसरं कारण सांगत आहे. आणि एवढ्या मोठ्या कारणाकडे दुर्लक्ष केलंय. त्या मेजवानीची, त्या इन्व्हिटेशनची, त्या आमंत्रणाची तुलना त्यांनी आपल्या कामासोबत केली आणि त्या आमंत्रणाला, त्या इन्व्हिटेशनला त्यांनी दुय्यम स्थान दिलं. आणि त्यांना मग त्या मेजवानीत सहभागिता मिळाली नाही. आणि आपण हे जर 22वा अध्याय वाचता, त्याचं सुरुवात आहे, स्वर्गाचे राज्य कोण आहे? का राजासारखे आहे, त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली असं लिहिलंय. स्वर्गाचे राज्य, आमंत्रित आहोत. आमंत्रण आम्हाला 2000 वर्षापासून दिलेले कार्ड, इन्व्हिटेशन कार्ड. लवकरच देवाचा पुत्र त्या वधूला म्हणजे आम्हाला तो वर घ्यायला येणार आहे. आणि मोठी मेजवानी, मोठा
विवाह सोहळा त्या दिवशी होणार आहे. इन्व्हिटेशन आधीच दिलंय यासाठी की त्यावेळेस कोणी कारण सांगू नये, यासाठी की त्यांनी त्यावेळेस कोणी वेळ काढू नये, यासाठी की कोणी त्यावेळेस निमित्त सांगू नये. आणि जे आमंत्रित होते ते आले नाही, त्यांनी कारण सांगितले. त्यांनी असं लिहिलं आहे की 6व्या वचनात आपण वाचलं तिथे असं लिहिलं आहे, आणि बाकीच्यांनी त्याच्या दासाला धरून त्यांचा अपमान केला व त्याला जिवे मारले. काय वाईट केलं आमंत्रण देणाऱ्यांनी? आमंत्रण देणारे जे त्यांच्या जवळ गेले ते चला आता वेळ झाली या, तर त्यांना धरून अपमान तर केला आणि काय ना तर जिवे मारले. तेव्हा राजाला राग आला आणि त्यांनी आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांची नगरे जाळून टाकली. मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते, म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जिकडे तुम्हाला आढळतील तितक्याच लग्नाच्या मेजवानीस बोलवा. चव्हाट्यावर जा, जिकडे तुम्हाला आढळतील जितके तितक्याच घेऊन या. मग त्या दासाने रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यास आढळले त्या सर्वांस एकत्र जमविले आणि लग्नाचा मांडव जेवणाऱ्यांनी भरून केला. जिकडे तुम्हाला सापडतील, जितके सापडतील, जिथे कुठे सापडतील, चव्हाट्यावर सापडतील, रस्त्यावर सापडतील, सगळ्यांना घेऊन या. का? कारण जे आमंत्रित होते ते आले नाही. याचा अर्थ जे आमंत्रित होते त्यांनी दुर्लक्ष केले, त्यांना मेजवानी सहभाग मिळाला नाही. इस्रायल लोकांनी देवाचे वचन न ऐकल्यामुळे देवाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. हा आपला आजचा संदेश आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आमच्याकडे देवाचा निरोप येतो त्याची गांभीर्यता ही आहे. जेव्हा जेव्हा देव आम्हाला काहीतरी गोष्टी या काळासाठी, एखाद्या वेळेस या दिवसासाठी, एखाद्या वेळेस या आठवड्यासाठी, या महिन्यासाठी, या वर्षासाठी काहीतरी देव आम्हाला दाखवत असतो, सांगत असतो, आम्ही ते लवकर समजून घ्यावं, ते लवकर आम्ही आत्मसात करावं. परंतु जर आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू तर मग आमच्या विषयीची योजना देव थांबू दे. जुन्या करारामध्ये आम्ही वाचतो, इस्रायल लोकांविषयी आपण थोडं आज पाहणार आहोत. इस्रायल लोकांनी जुन्या काळामध्ये, जुन्या कराराच्या वेळेस आम्ही बघतो, वचनाकडे लक्ष न दिल्यामुळे देवाने त्यांचा अरण्यात 3000 लोकांचा नाश केला. त्यांनी केवळ देवाच्या वचनाकडे लक्ष दिलं नाही. मोशे आम्ही बघतो, त्यांना चालवित असताना, देवाचा निरोप देत असताना लोक सिनाय पर्वताच्या पायथ्याशी मूर्ती पूजा करायला लागले आणि देवाने लेवी वंशाला पाठवून त्यांचा निकलास कत्तल केले. 3000 लोक मारले गेले. त्यांनी देवाचे निवडलेले होते, देवाच्या योजनेमध्ये होते. देव त्यांना घेऊन जात होता, पुढे कनान देश होता. सर्व काही डोळ्यांनी पाहून देखील देवाच्या वचनाकडे जरा काय मोशे 40 दिवस त्यांना दिसला नाही. का दिसला नाही? कारण तो त्यांच्यासाठी देवाचे नियमशास्त्र घेण्यासाठी तिथे गेला होता. पण यांना वाटलं की नाही, ज्या माणसाने आम्हाला मिस्रातून आणलं त्याचं काय झालं आम्हाला माहिती नाही, तर आमच्या पुढे चालतील असे देव बनव. आणि ते देव बनवले. मागच्या संदेशामध्ये आपण जर ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं की ते पहाटे उठून त्या वासरा पुढे त्यांनी होमार्पण आणली आणि नाचले. पहाटे सुटले, होमार्पण आणले आणि नाचले. एखाद्या वेळेस त्यांच्या प्रवासा दरम्यान एखाद्या ते कोणी पहाटेला उठले नसतील, देवासाठी कधी नाचले गायले नसतील. एखाद्या वेळेस उलट कुरकुरच केली, 40 वर्ष कुरकुर केली, आम्हाला हेच दिलं नाही, आम्हाला तेच दिलं नाही. आणि देवाने त्यांचा मग नाश करण्यास सुरुवात केली. आणि ते म्हणाले, ह्या देवाने आम्हाला मिस्रातून आणलं. इतकी बेउपकारीपणा देवाने पाहिला. आणि देवाने लेवी
याजकांना सांगितलं ह्याची कत्तल करा. 3000 लोक मारले गेले. देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे, केवळ देवाने सांगितलेल्या गोष्टी त्यांनी टाळल्या, त्यामुळे देवाचा अपमान केला, त्यामुळे देवाने कत्तल केली त्यांची. प्रेषित 7 आणि त्याची 39 ते 41 वचन आपण वाचूया. आणि निर्गमाचा 32 अध्याय आहे, सेम आहे, आपण तो वाचणार नाही. पण प्रेषित 7 39 ते 41. त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती, तर त्यांनी त्याला धिक्कारले व आपले मन मिस्र देशाकडे फिरवून ते अहरोनाला म्हणाले, आमच्या पुढे चालतील असे देव आम्हाला करू दे, कारण ज्याने आम्हाला मिस्र देशातून आणले त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. आणि जर आम्ही लेवीचं पुस्तक 10वा अध्याय त्याची 1 ते 20 वचनं वाचली तर त्या ठिकाणी आम्हाला अजून दिसतं की कशा रीतीने इस्रायल लोकांनी देवाचं वचन, देवाचा निरोप ऐकला नाही, त्याकडे दुर्लक्ष केलं आणि देवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला. देवाच्या इच्छेने धूप जाळण्याऐवजी स्वतःच्या इच्छेने नादाब आणि अबिहू यांनी धूप जाळला. त्यामुळे देवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला आणि देवाने त्यांना भस्म केले. लेवी याच्या 10व्या अध्यायामध्ये आपण वृत्तांत वाचतो. देवाच्या वचनाकडे, देवाच्या निरोपाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. आम्ही बघतो गणनाचं 12वा अध्याय 1 ते 16 मध्ये आम्ही बघतो की मिर्यामने आपला भाऊ मोशेच्या विरोधात कुरकुर केली आणि देवाचा न्याय तिथे आला आणि ती कोडाने पांढरी झाली. आम्ही बघतो गणनाचं 14वा अध्याय, कनान देश हेरण्यासाठी 12 हेर पाठविले, त्यापैकी 10 हेरांनी देवावर विश्वास न ठेवता शत्रू बलवान हे पाहिले, स्वतः घाबरले, सर्व इस्रायल लोकांना घाबरले. हे 10 हेर त्या कनान देशात जाऊ शकले नाही. ह्यांच्या चुकीच्या बातमीमुळे जर देवाने सांगितले तो देश मी तुम्हाला दिला आहे, तरी पण त्यांनी चुकीच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांच्या गोष्टी आपण जर अध्याय वाचला, वेळ नाही, त्यांचे हे वृत्तांत ऐकून लोक इथे वाट पाहत आहे की कधी चांगली बातमी आमच्याकडे येईल. हे 10 लोक सांगत होते की तिथले माणसं किती धिप्पाड आहे, किती तटबंदीची ती नगर आहे, कशी भीती घालवली. आणि इस्रायल लोक रात्रभर रडू लागले उरबडून. देवाने तर आम्हाला तिथले राहू दिलं नाही आणि पुढेही काय नाही, आता आम्ही अरण्यातच बरोबर रडू लागले. अविश्वास प्रकट केला देवावर, कारण त्यांनी नकारात्मक गोष्टींवर विश्वास ठेवला. 2 जण फक्त ते म्हणाले नाही, आम्ही तो देश जिंकू शकतो. शब्बात दिवस, गणनाचा 15वा अध्याय आम्ही वाचूया. गणना 15 29 ते 36. गणना 15 29 ते 36. लवकर वाचूया. चुकून काही कृत्य करणाऱ्याच्या बाबतीत तुम्हाला एकच नियम असावा, मग तो इस्रायल लोकांतील स्वदेशी असो किंवा त्यांच्यामध्ये वस्ती करणारा परदेशी असो. परंतु हिटाईने काही कृत्य करणारा मनुष्य, मग तो स्वदेशी असो किंवा परदेशी असो, तो परमेश्वराची निंदा करणारा समजावा. त्या मनुष्याच्या स्वजारातून उच्छेद व्हावा. त्याने परमेश्वराचे वचन तुच्छ मानले व त्याची आज्ञा मोडली, म्हणून त्याचा सर्वस्वी उच्छेद व्हावा. त्याच्या दुष्कर्माची शिक्षा त्याने भोगावी. वाचा 36 पर्यंत. इस्रायल लोक रानात राहत होते, तेव्हा त्याला एक मनुष्य शाबातवाली लाकडे गोळा करीत असताना आढळला. ज्यांना तो मनुष्य लाकडे गोळा करीत असताना आढळला ते त्याला मोशे, अहरोन व सर्व मंडळी यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी त्याला अटक ठेवले, कारण त्याचे काय करावे याविषयी काही स्पष्ट केलेले नव्हते. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, ह्या मनुष्याला अवश्य दिवे मारावे. सर्व मंडळीने त्याला शावली बाहेर नेऊन दगडमार करावा. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व मंडळीने त्याला शावली बाहेर नेऊन दगडमार केला आणि तो मेला. निर्गम 20व्या अध्यायामध्ये देवाने स्पष्ट आज्ञा दिल्या होत्या. शब्बात दिवस
पवित्रपणे पाळ, त्याची आठवण असू दे. या ठिकाणी झालं काय, इस्रायल लोक रानात होते तेव्हा एक मनुष्य, त्याचं नाव नाही, एक मनुष्य शब्बात वारी म्हणजे शनिवारी लाकडे गोळा करत असताना आढळला. काय करत होता? फक्त तो लाकडं गोळा करत होता. आणि त्या माणसाला पकडून मोशे आरोनकडे घेऊन आले आणि त्यांना कळत नव्हतं त्याचं काय करायचं. ह्यानी तर देवाचा नियम मोडला, काय करायचं याचं. शेवटी देव म्हणतो, परमेश्वर म्हणतो, त्याला अवश्य जीवे मारा. फक्त लाकडे गोळा करत होता. काय कठोर शिक्षा, त्याला अवश्य जीवे मारा. मग काय केलं, सगळ्या मंडळीने त्यांना छावणी बाहेर नेलेलं असं दिसतं आपल्याला इथे. आणि त्याला मरुस तोपर्यंत दगड मार केला. किती भयंकर शिक्षा. देवाचं वचन त्याने पाळलं नाही, देवाच्या आज्ञा त्यांनी पाळल्या नाही. शब्बात वार हा पवित्रपणे पाळायला देवाने निक्षून सांगितलं होतं. त्या वेळेस तुम्ही देवाची आराधना केली पाहिजे, त्या दिवशी तुम्ही विसावाच केला पाहिजे, त्या दिवशी तुम्ही आपला उद्योगधंदा बंदच ठेवला पाहिजे, त्या दिवशी तुम्ही आपलं कामकाज बंदच ठेवलं पाहिजे. फक्त 1-2 तास नाही तर संपूर्ण दिवस आम्ही देवाच्या सानिध्यात असायला हवं होतं. आणि हा नियम स्वतः देवाने दिला होता, कोणी मनुष्याने दिला नव्हता. तर या लाकडे गोळा करत काय करत होती, लाकडे गोळा करायचे. काय स्वयंपाकासाठी गोळा करत असेल. त्याला माहिती होतं त्याचं शासन किती जबरदस्त आहे, तरी त्याने दुर्लक्ष केलं. त्याने देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केलं, देवाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम त्याचा असा भोगायला लागला. स्वतः देवाने, मोशेने ठरवलं नाही, त्यांना कळत नव्हतं आम्ही काय करावं. स्वतः देवाने, परमेश्वराने सांगितलं याला छावणी बाहेर न्या आणि याला अवश्य जीवे मारा. मरुस तोपर्यंत दोन मार्गाची घेण्यात आली. गणनाचा 16वा अध्यायामध्ये आम्ही बघतो की कोरह, दातान, अबिराम यांच्या बरोबर 250 लोकांना देवाने जिवंत अधोलोकामध्ये घेतलं आणि त्यांच्या बरोबर जे धूप जाळणार त्यांना जाळून टाकलं. देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केलं, देवाच्या आज्ञेकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. हे सर्व उदाहरण आम्हाला एक धडा साथ मिळत आहे. उदाहरणार्थ आम्ही ऐकलेल्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, नाही तर आमचा निभाव कसा लागेल प्रश्नचिन्ह आहे. ह्या ज्या गोष्टी आम्हाला या इतिहासामध्ये, देवाच्या वचनामध्ये आम्हाला नमूद केलेल्या आमच्या हातामध्ये आहे, आमच्या घरामध्ये आहे, आम्हाला या सर्व माहिती आहे. मी काही नवीन सांगत नाही, या सर्व गोष्टी आम्हाला अतिशय तंतोतंत माहित आहे. आणि ऐकलेल्या गोष्टींकडे जर आम्ही दुर्लक्ष करू तर आमचा निभाव कसा लागेल. कठीण गोष्ट आहे. मोशेच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला त्याच्यावर दया न होता त्याच्यावर 2 किंवा 3 साक्षीने त्याला मरणदंडाची शिक्षा देत होते, डायरेक्ट मरण. आणि म्हणून देवाने त्याच्या पुत्राला आमच्यासाठी अर्पण केलं, कारण त्या शिक्षा आम्हाला होऊ नये. देवाने आम्हाला त्याच्या पुत्राद्वारे आमच्या अपराधांची, पापांची क्षमा केली, त्याची आम्ही आज आठवण करत आहे. यासाठी की आम्ही जर त्या काळात असतो तर केव्हाचे संपून टाकले असते. आम्हाला इतके आज्ञेचं उल्लंघन आम्ही केलेलं आहे, इतकं वचनाकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे. देवाने 6 लाख लोक जे निघाले, फक्त पुरुष, स्त्रिया, बालक धरून 20 लाख, फक्त 2च गेले त्या निघालेल्या. त्यांची पुढच्या पिढ्या गेल्या, पण ते जे ओरिजिनल होते निघालेले फक्त 2च लोक. जर देव इतका न्यायी त्याला संपून टाकला, आमचा निभाव लागला नसता जर आम्ही तेव्हा असतो. परंतु येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे आम्हाला क्षमा आजही आहे. आम्ही अजून काय वाट पाहत बसणार आहोत. आमचा निभाव कसा लागणार आहे जर आम्ही या वचनाकडे आम्ही जर दुर्लक्ष केलं आहे तर. इब्री लोकांचं पत्र 10वा अध्याय 28 आणि 29 लवकर वाचा. इब्री 10, 28 आणि 29. मोशेच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला तर त्याच्यावर दया न होता त्याला 2 किंवा 3 साक्षीवरून मरणदंड होतो. तर ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता,
ते कराराचे रक्त ज्याने अपवित्र मानले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला वाटते. ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता, हे नव्या कराराचे रक्त ज्याने अपवित्र मानले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला वाटते. त्या काळात मोशेच्या काळामध्ये आज्ञा भंग केल्यावर त्याला लगेच शिक्षा होत असे. आज लगेच होत नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला आमच्या सर्व पापांपासून मुक्त करतं, सोडवतं, आमच्या पापांची क्षमा करते. परंतु हे फुकट नाही. आणि जर ही एक प्रोव्हिजन आम्हाला केलेलं आहे, आम्ही चुकलो तर आणि आम्ही त्याच्याकडे देखील दुर्लक्ष करतो, ग्रँटेड घेतो. येशू ख्रिस्ताच्या रक्ताविषयी आम्ही बेफिक्र राहतो, तो किती अधिक कठोर दंडास आम्ही पात्र ठरू. तो दंड बरा होता, मग हा बरा नाही. भीत थरथर कापत आम्ही ह्या गोष्टींविषयी विचार करण्याची गरज आहे. जर आम्ही दुर्लक्ष करत आहोत, काही वचने आहे पण आम्ही जास्त आता इथे वाचत नाही. आणि म्हणून आम्ही बघतो की 2 पेत्र 2:11 मध्ये लिहिलं आहे की तो दिवस येण्याआधी आम्ही आमच्या तारणाची खात्री करून घ्या. तो महान दिवस येण्याची आधी खात्री करून घ्या. आम्ही बघतो की 2 कोरिंथ 13 आणि 5 मध्ये लिहिलं आहे, त्या विश्वासामध्ये आम्ही आहोत की नाही याची खात्री करून घ्या. त्या दिवसामध्ये आम्ही आहोत की नाही याची खात्री करून घ्या. त्या विश्वासामध्ये आम्ही आहोत की नाही याची खात्री करून घ्या. योहान 8 आणि 31 मध्ये त्या वचनात शेवटला टिकून आम्ही राहू की नाही याची खात्री करून घ्या. आम्ही त्याचे शिष्य आहोत की नाही याची खात्री करून घ्या. प्रेषित 11:23, प्रेषित 13:43 लिहिलं आहे, दृढपणे प्रभूला बिलकुल राहा, देवाच्या कृपेमध्ये टिकून राहा. प्रेषित 14 आणि 22 मध्ये लिहिलं आहे की कारण आम्हाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जायचं आहे. दुर्लक्ष करू नका. 2 तिमोथी 3:14 दिले, ज्या गोष्टी आम्ही शिकलो त्याविषयी आमची खात्री झाली त्या धरून ठेवा. धरून ठेवा. 1 कोरिंथ 9 आणि 14 मध्ये लिहिलं आहे, ख्रिस्ती जीवन एका शर्यतीप्रमाणे आहे. देवाचा महान दास पौल म्हणतो फिलिप्पीकरास पत्र 3 अध्याय 13 आणि 14 मध्ये, जे मी अजून आपल्या कह्यात घेतले नाही, मर्यादेवरील खुणेकडे पाहून मला धावायचं आहे, हेच माझे काम आहे. तो खात्रीपूर्वक म्हणतो 2 तिमोथी 4 आणि 7 मध्ये, जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखलेला आहे. आणि जे वचन शहादा मंडळीचं पिढ्यानपिढ्या आहे. इब्री 12 आहे, आम्ही आमच्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत राहावे, धरून ठेवावे, पाहत राहावे. जर आम्ही त्याच्या वचनाकडे दुर्लक्ष केले तर कसं चालेल? आमचा निभाव कसा लागेल? दुर्लक्ष केल्यास नरकाशी आमची गाठ आहे. आज जीवन भरपुरीने प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेलं आहे. आज त्याच्याकडे पाहावं आम्हाला लागणार आहे. नाहीतर लक्षात ठेवूया, त्याचा सोटा न्यायाच्या आमची वाट पाहत आहे. त्याच्या पुत्राचा आम्ही ऐकणार नाही. तर देव म्हणतो, मी त्यास जाब विचारेन, मी त्यास जाब विचारेन. प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला, जाहीरपणे तो इस्रायल राष्ट्रात प्रगट झाला, त्याचा बाप्तिस्मा झाला. तेव्हा देव पित्याने आकाशातून इस्रायल लोकांशी बोलला, हा माझा परम प्रिय पुत्र आहे. पुढे काय लिहिलेलं आहे? हा माझा परम प्रिय पुत्र आहे, हा, आणि याचे तुम्ही ऐका, याचे ऐका. अनुवाद 18 पासून लूक 9:35 मध्ये लिहिलं आहे आणि इब्री 2 आणि 3 मध्ये लिहिलं आहे, तारणाची घोषणा ख्रिस्ताने स्वतः केली, कारण तोच अंधाराच्या छायेत बसलेल्यांना साठी उदय पावलेला आहे. आपण नाताळाच्या वेळेस हे वचन वाचतो. ज्याने त्याचं ऐकलं, ज्याने त्याला स्वीकारलं, त्यांचे जीवन प्रकाशमय झाले. तो म्हणतो, आज तुम्ही माझी वाणी ऐकाल तर किती बरे होईल, किती बरे होईल.
इब्री 2:1-4 प्रमाणे बघतो. कारण ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लावले नाही पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ. तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला निभाव कसा लागेल? प्रियांनो, आपल्या सर्वांना आज आव्हान देवाच्या वचनामधून प्रभू देत आहे. मी इथेच थांबवत आहे. हे आव्हान असं आहे की ज्याही गोष्टी आम्ही ऐकतो आम्हाला समजतात त्या आम्ही दृढ आणि मजबूत धरून ठेवल्या पाहिजे. कालांतराने आम्ही मजबूत धरलेल्या गोष्टी हळूहळू सुटू लागतात आणि मग एक दिवस असा येतो आम्ही पूर्णपणे दुर्लक्ष त्याच्याकडे केलं जातं. उलट जसा काळ जात आहे आम्ही जास्त घट्ट धरून ठेवल्या पाहिजे, अधिक मजबूत धरून ठेवल्या पाहिजे. हे वचन मला माहिती नाही, मागे म्हटलं कोणी लिहिलं मला माहिती नाही, पण ज्याने लिहिलं देवाच्या आत्म्याद्वारे लिहिलं आहे. आम्हाला सतत नेहमी आमच्या विश्वासाचा उत्पादक म्हणजे जो येशू आहे त्याच्याकडेच पाहत राहावं. इतिहास आम्ही पाहिले चुका इस्रायल लोकांनी वारंवार केला, म्हणजे त्याच्या वचनाच्या विरुद्ध वागले, त्याच्या आज्ञेच्या विरुद्ध वागले आणि देव न्यायी होता, त्यांनी सर्वांना संपवून टाकलं. आज आम्ही नवीन कराराचे ख्रिस्ती म्हणतो, आम्ही इस्रायली स्वतःला आध्यात्मिक म्हणतो, आणि जर आम्ही त्याच चुका करतो तर त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक राहणार नाही. त्यांना तरी इतिहास नव्हता, असं कोणी कधीच सांगितलं नसेल की पहा तुमच्या आधी काय झालेलं होतं, एखाद्याच त्यांना नसेल. आज आम्हाला आहे आणि आम्ही जर त्याच गोष्टी करत आहोत तर देवाचा सोटा, देवाचा न्याय आमची वाट पाहत आहे. तो म्हणतो मी त्यास जाब विचारेन. देवा करो या वचनाद्वारे आम्हाला अधिक आणि अधिक या गोष्टीची समज आणि खात्री तो करून देव. यावेळेस आपण दानार्पण घेणार आहोत आणि मग शेवटी प्रार्थना करू आणि मग आपण पवित्र विधीकडे आपण जाणार आहोत. त्यासाठी आपल्या मनाची आपण तयारी करूया. क्वायरने लवकर आत या. दानार्पण ह्यावेळेस आपण घेणार आहोत. एक गीत होत असताना आपलं दान आपण प्रभूच्या भांडारामध्ये आपण अर्पण करणार आहोत.
हॅलो. अतिशय सुंदर गीत प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाला अनुषंगून आहे. मिस रोसलिन हल्लाड यांच्याकडून उत्तर सुद्धा आहे. हे पण आपण भांडारात टाकूया. गावीत आपण विनंती करतो थोडक्यात प्रार्थना. पवित्र पवित्र अतिपवित्र स्वर्गातील विराजमान असलेल्या आमच्या जिवंत चालणाऱ्या प्रभूच्या जयस्वतीचे मनापासून तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. मान सन्मान आणि गौरव करतो. कारण प्रभू मागील संपूर्ण संपा हा परमेश्वर बाबा तो आम्हाला होतास. आम्हा प्रत्येकाला तू तुझ्या कथाळ सुरक्षित होतं. या पवित्र बारी प्रभू तुझ्या पायाजवळ येऊन आभारी बाबा म्हणून हात मारण्याची संधी दिली. याबद्दल फार मानतो आणि तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. जिब्राच्या द्वारे तुझी स्तुती आराधना केली, ती देवी तू मान्य केली. ते तुझं पवित्र आणि सत्य वचन परमेश्वर बाबा तुझ्या दासाच्या द्वारे आमच्यापर्यंत आलं. ते वचन ग्रहण करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य केलं. त्याबद्दल आभार मानतो. तुझ्या दासाला विशेष पवित्र आत्म्याच्या द्वारे तू मार्गदर्शन केलं, त्याहीबद्दल तुझी स्तुती करतो. हे बाबा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी ते अल्पस्त दान घेण्यात आलेलं आहे. त्याच्यावर तू विपुल त्याचा आशीर्वाद मानव. त्या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी होऊ द्या अशी आम्ही तुझं विनंती करतो. देवा अधिक नदी देण्यासाठी आपण प्रत्येकाला तू सहाय्य करो. संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र नामामध्ये करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली. आमेन. मी विनंती करतो पवित्र मेजाकडे आपण जात आहोत. जे सर्वस्व आहे ते आपण कृपा करून लवकर पुढे या. संदीप हॅलो. एकशे 29 विषय संगीतमध्ये जसा मी आहे निराधार आपण गाऊया. जसा मी आहे निराधार आलो तसा जगे पुन्हा देवा
मोडल्यावर आपल्या शिष्याची त्याप्रमाणे आपण त्या भाकरीवर आशीर्वाद मागणार आहोत. मी विनंती करतो पटेल पालसाहेबांना या भाकरीवर आशीर्वाद मागतो. आमच्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ता मनापासून तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो आजच्या या सुंदर पवित्र वारासाठी, तुझ्या पवित्र मंदिरात तुझी उपासना भक्ती करण्यासाठी आणि तुझं सुंदर सत्यवचन ऐकण्यासाठी, तुझ्या मेजाजवळ येण्यासाठी तू आम्हाला एक सुंदर संधी दिलीस. या भाकरीसाठी मी तुला धन्यवाद देतो, जी भाकर आम्हाला तुझ्या बलिदानाची आठवण करून देत आहेस. 2000 वर्षापूर्वी जे महान तारण, जे मोठं तारण आमचं व्हावं म्हणून त्या वधस्तंभावर तू अर्पीला गेलास, तुझं पवित्र निष्कलंक रक्त सांडलंस. या तुझ्या बलिदानासाठी मी तुझे आभार मानतो आणि आज ऐकल्याप्रमाणे त्या तारणाकडे आम्ही दुर्लक्ष करू नये, तर त्यामध्ये आम्ही वाढत जावं म्हणून ही भाकर आमच्यासाठी आशीर्वादाची अशी कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आमच्या ख्रिस्ताने भाकरीवर आशीर्वाद दिला, ती मोडली आणि आपल्या शिष्यास ती दिली. त्याप्रमाणे आपण या भाकरीची आपसात वाटणी करणार आहोत. भाकरीची वाटणी होत असताना आपण 111 गीत गाऊ. माझी पापे होईल करून त्याचं पहिलं कडवं आणि माझे पापे धुईल कोण, प्रभुने रक्ते धुईल, कैसा होईल शुद्ध प्राण, प्रभु हृदयाने होईल. ख्रिस्ताला धरिले त्याने खंडिले, रक्ताला ओढिले, माझं शुद्ध राखे. प्रायश्चित्त होई नाम, प्रभु हृदयाने होई. पुण्य आई घडे नाम, प्रभु हृदयाने होई. ख्रिस्ताला धरिले त्याने खंडिले, रक्ताला ओढिले, त्याची माझं शुद्ध राखे. कोणाला चुकीने भाकर मिळाली नसेल तर आमच्या निदर्शनास आपण आणून द्या. आमच्या ख्रिस्ताने भाकरीवर आशीर्वाद देऊन ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, हा माझा देह आहे, तो तुम्हासाठी मोडला जात आहे, माझ्या आठवणीसाठी करा. त्याप्रमाणे त्याच्या नावाने सेवा करणारा मी भाकर तुम्हाला आपण सर्व या भाकरीतून आपण सेवा करू. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला हाती घेतला आणि त्यावर आशीर्वाद मागितला. त्याप्रमाणे या प्याल्यावर आपण आशीर्वाद मागतो. स्वर्गीच्या देवा, तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो.
एक महान तारणाची योजना आम्ही ऐकल्याप्रमाणे तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू राबविली. ज्या योजनेमध्ये प्रभू तू आम्हाला देखील घेतलं, सामावून घेतलं. इस्रायल लोकच नव्हे तर आम्ही आता आत्मिक इस्रायल म्हणून देखील आज तुझ्याकडे कधीही केव्हा येऊ शकतो. ते म्हणजे तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे, ज्याने आमची पापे स्वतः वाहून नेऊन आपलं रक्त, पवित्र निष्कलंक रक्त आमच्या पाप अपराधांसाठी वाहून प्रभू आम्हाला पापातून मुक्ती दिलीस. त्याबद्दल तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताने हे शेवटलं भोजन करीत असताना हा करार त्याने स्थापन करत असताना प्रभू ह्या गोष्टीचं आम्हाला पालन करण्यासाठी आज्ञा दिली. त्याप्रमाणे आम्ही आज ह्या प्याला स्वीकारत असताना आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर प्रभू. ती जाणीव, ती आठवण, ते मर्म प्रभू येशू ख्रिस्ताचं आम्हा सर्वांच्या अंतःकरणात तू असू दे. प्याला तू आशीर्वाद कर. याद्वारे प्रभू नवीन दृष्टिकोन, नवीन प्रकाश प्रभू, नवीन दिशा प्रभू आम्हा सर्वांना होते. अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. आमच्या ख्रिस्ताने, तारणाऱ्याने प्याला हाती घेतला, त्यावर आशीर्वाद मागितला आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी बहुतांकरिता ओतले जात आहे. तुम्ही सर्व यातील प्या. त्याप्रमाणे त्याच्या नावाने आम्ही करत आपण सर्व मिळून हा प्याला स्वीकारूया. पवित्र देवा, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. या पवित्र विधीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रभू तू आमच्या मनाची तयारी केली. या गोष्टीचं मर्म, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण आणि ती साक्ष सांगण्याची संधी परत एकदा या महिन्यामध्ये तू आम्हाला दिलीस म्हणून देखील तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या आज्ञा, तू सांगितलेल्या आज्ञा त्यामध्ये राहण्यासाठी, त्याच्याकडे दुर्लक्ष न करता ते ऐकण्यासाठी, त्याप्रमाणे करण्यासाठी प्रभू यापुढे आमचं तू सहाय्य कर. त्याप्रमाणे चालण्यासाठी आमचं सहाय्य कर. तुझ्यामध्ये राहण्यासाठी सहाय्य कर. आमच्यामध्ये तुझी प्रीती, तुझी ऐक्यता सदैव तू नांदू दे. तुझी शांती तू आम्हाला दे आणि तुझी महिमा, तुझा गौरव प्रभू सर्व या ठिकाणी प्रभू होण्यासाठी आमचा तू उपयोग तू करून घे. या विधीमध्ये सहभागी होण्याची संधी आम्हा सर्वांना दिली म्हणून देखील तुझे आभार मानतो. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. आपल्या जागेवर आपण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून आशीर्वाद घेऊ. सुवर्ण देव परंपरे गीत गाऊन आपण शांतीने जाणार आहोत. जे ग्लास आपल्याकडे आहे डिस्पोजल, त्याचा अपमान करू नका. योग्य त्या ठिकाणी एक तर घरी घेऊन जा, नाही तर डस्टबिनमध्ये आपण योग्य त्या ठिकाणी टाकणार आहोत. कुठेही फेकू नका. चर्चच्या आवारामध्ये अशी सगळ्यांना विनंती आहे. त्यानंतर अर्धा तासाचा 15-20 मिनिटाचा ब्रेक आहे आणि मग दुसरी चर्च सर्व्हिस सुरू होणार आहे. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास समजून सोडतो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्वांपासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथे जमलेल्या आम्हा सर्वांबरोबर, येसे चर्चेस, येसे बरोबर, देवाचं निवडलेलं इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.
सलाम करून आपण जाणार